शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की त्यांनी शालेय विभागाला सांगितलेलं आहे की माझा शब्द आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे, की 30,000 भरती करायची आहे. परंतु मला असं वाटायला लागलंय आता की हे जे मांढरे साहेबांचं जो स्टेटमेंट आहे त्याच्यानुसार आता मांढरे साहेब सुद्धा स्वतःचा शब्द पूर्ण करत आहेत. कारण त्यांनी असं सांगितलं होतं की राज्यात 34,000 शिक्षक भरती होणार आहे आणि अर्थातच कोणाच्याही शब्द जरी पूर्ण होणार असला तरी जास्तीत जास्त पदं येणं ही गरजेची आहे. ही आकडेवारी आलेली आहे शालेय विभागाकडे 10 ऑक्टोबरपर्यंतची. तोपर्यंत 15,000 उमेदवार प्रत्यक्ष शाळांमध्ये रुजू झालेले आहेत. तर आपण ह्या न्यूजमध्ये सुद्धा पाहू शकता, त्याच्यामध्ये सुद्धा असंच डिटेल्स दिलेली आहेत आणि ही जी माहिती आहे ती ऑफिशियल माहिती आयुक्त कार्यालयातर्फेच देण्यात आलेली आहे आणि त्याचीच आपण आपणाला माहिती सांगत आहोत. सर्वात महत्त्वाचा जो आपल्यासमोर जो खूप मोठा यक्ष प्रश्न असतो किंवा आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये जागा किती येतील आणि टप्पा सुरू कधी होईल. मित्रांनो, सध्याची जी परिस्थिती आहे त्यामुळे कदाचित आपण मुंबईमध्ये पण आंदोलन केलं तेव्हा पण तुम्हाला हेच सांगितलं होतं की सध्या जरी उशीर होत असला तरी त्याच्यामुळे जागा जास्त येणार आहेत. फक्त कोणी निराश होऊ नका आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका की जागाच येणार नाही आहेत. नमस्कार सर्वांना. राज्यात शिक्षक भरती सुरू आहे आणि जवळपास 21,000 शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे. शिक्षक भरतीचा पहिला टप्पा संपतोय, अंतिम वळणावरती आहे. तोपर्यंतच उमेदवारांना दुसऱ्या टप्प्याचे वेध लागलेले आहेत. कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त जागा कशा येतील यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे आणि याच धर्तीवरती शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांनी शालेय विभागाच्या अधिकाऱ्यांना शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरात लवकर सुरू करा असे आदेशही दिले आहेत. मित्रांनो, या चॅनलवरती एक रिसेंटली व्हिडिओ टाकलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. शिक्षण मंत्र्यांचे पुढील शिक्षक भरतीचे आदेश, त्याच्यामध्ये सर्व डिटेलमध्ये पूर्ण भरतीचं आत्तापर्यंतचं वास्तव आपण पाहिलेलं आहे. तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि आता यावरती जे अधिकारी आहेत त्यांनी पुढील शिक्षक भरतीबद्दलची सद्यस्थिती काय आहे याबद्दलचा खुलासा केलेला आहे. चला तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की आतापर्यंत किती शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या ज्या याद्या लागण्या बाकी आहेत, म्हणजे आपल्याला माहिती आहे की मुलाखतचा राऊंड झालेला आहे, त्याची अजून यादी लागणं बाकी आहे. शिक्षक भरतीचा पहिला टप्पा आहे तो अंतिम वळणावरती आहे. शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यातील जे काही 2-3 राऊंड लागलेले आहेत त्याच्यामधील अजून मुलाखत यादीमध्ये जे उमेदवार लागले आहेत त्यांची यादी डिस्प्ले करणं बाकी आहे. तर ती यादी डिस्प्ले होणार आहे का? तर ती नक्कीच यादीसुद्धा ती डिस्प्ले होणार आहे, म्हणजे कळेल की किती उमेदवार लागलेले आहेत. परंतु त्याला उशीर होत आहे, तो म्हणजे काही संस्थांनी अजून त्याच्यावरती कार्यवाही कंप्लीट केलेली नाही आहे. तो मग दुसरा टप्पा सुरू होण्यास अजून कोणत्या अडचणी आहेत? तर याच्यामध्ये काही संस्था आहेत, झेडपी, नपा, मनपा, नगर परिषदा, जिल्हा परिषदा यांना अनुदानित आस्थापना आहेत. यांना 10% जागा कपात केलेल्या आहेत. त्यांच्यावरची कार्यवाही करून त्या पोर्टलला तात्काळ देण्यात सांगितल्या तर आहेतच. त्याचबरोबर ज्या रिक्त अपात्र गैरहजर जागा आहेत त्यासुद्धा पोर्टलला द्यायला सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 10% SC-BCचं आरक्षण ॲड करायला सांगितलेलं आहे. आणि ते आरक्षण ॲड करण्याचा जो प्रोसेस आहे त्याच्यामुळे सध्याच्या शिक्षक भरतीला उशीर होत आहे. आणि याचमुळे जरी शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे तो आपण नुकतंच शिक्षण मंत्र्यांनी आदेशसुद्धा दिलेले आहेत की लवकरात लवकर भरती झाली पाहिजे, इलेक्शनपर्यंत भरती झाली पाहिजे, आचारसंहितेमध्ये अडकली नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही जे काही ऑफिशियल प्रोसेस असेल ते सुद्धा सध्या करून घ्या. या संदर्भात अधिकाऱ्यांनी जरी दुजोरा दिला असला, अधिकारी जरी काम करत असले तरीसुद्धा जे स्थानिक पातळीवरती अजूनही कामाला विलंब होत आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रोसेसला उशीर होत आहे. आणि अर्थातच आता 16 ऑक्टोबरनंतर याला जवळपास लवकरात लवकर गती येणार आहे. बऱ्यापैकी झेडपींची फक्त जिथे बिंदू नामावली घोटाळा आहे तिथल्या जागा फ्रीज केल्या जातील, अन्यथा बऱ्यापैकी सर्वच जागा ज्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आहेत त्या येणार आहेत.
की दुसऱ्या टप्प्यात नक्की किती पदं भरणार आहेत. मित्रांनो, आता आपण पाहिलेलं आहे आणि अर्थातच ही शालेय विभागानंच ही आकडेवारी दिलेली आहे. ते आपण पाहूयात की राज्यातील शाळांमध्ये रिक्त शिक्षकांच्या पदांपैकी 80% पदे भरण्यास वित्त विभागाने परवानगी दिली होती. मात्र त्यानंतरही 10% जागा राखीव ठेवल्या आहेत आणि त्याच्या संदर्भाची मित्रांनो कार्यवाही सुरू झालेली आहे. 10 सप्टेंबर 2024 रोजी 10% ज्या जागा रिक्त झाल्या होत्या, फ्रीज करून कपात केल्या होत्या, त्या आता त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासह म्हणजे 10% मध्ये जेवढ्या जागा येतील यासह पहिल्या टप्प्यात शिफारस केलेल्यांपैकी अपात्र गैरहजर तसेच रुजू न होणे म्हणजेच अर्थातच गैरहजर यामुळे सुमारे 4.5 ते 5,000 रिक्त पदे राहणार आहेत. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, 10% मध्ये लमसम येणारी पदं आणि ही जवळपास 4.5 ते 5,000 येणारी पदं. एक महत्त्वाची गोष्ट, साधन व्यक्तीच्या ज्या जागा आहेत, रिसोर्स पर्सनच्या ज्या फ्रीज करून ठेवल्या होत्या त्यासुद्धा सर्वांसाठी खुल्या करण्यात याव्यात. म्हणजे त्याच्यामध्ये असं बायफर्गेशन नको, मीडियमचं विषयाचं बायफर्गेशन नको, ते सर्वांनाच द्या आणि अर्थातच त्या दुसऱ्याच टप्प्यात द्या अशी सुद्धा आपण मुंबई आंदोलनातून मागणी केलेली आहे. आणि केसरकर साहेबांच्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे. येणारा काळच ठरवेल याच्यावरती काय डिसिजन होतो. त्याच्यामध्ये अजून कोर्टामध्ये केससुद्धा आहे. SCRTने जवळपास त्याच्यावरती 3 अहवाल पाठवलेले आहेत आणि त्याच्यानंतर हा जो आपण जरी मागणी केली तर त्याच्यानंतर हा डिसिजन घेण्यात येणार आहे. त्यामुळे मित्रांनो दुसऱ्या टप्प्यासाठी जे वाट पाहत आहेत मित्रांनो, तुमची अगदी प्रतीक्षा शिगेला जरी पोहोचली असली तरी मला असं वाटतं अजिबात सुद्धा टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. कारण आता कुठे 1 बाय 1 प्रोसेसला सुरुवात होते. जरी थोडाफार उशीर होत असला तरीसुद्धा ही जी प्रोसेस सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा भरल्या जाणार आहेत. हे आपण सूरज मांढरे साहेबांचं स्टेटमेंट पाहूया. पहिला टप्पा संपल्यानंतर दुसरा टप्पा जाहीर केला जाणार आहे. आता पहिला टप्पा राहिला आहे कशामध्ये, तर आपण पाहतोय की रयतची जी नियुक्ती आहे त्यांची 16 ऑक्टोबरला सुनावणी आहे. जर त्यांच्या सुनावणीतून रिझल्ट नाही आला तर मग समायोजन असे बरेच त्यांना पर्याय खुले राहणार आहेत. आणि अर्थातच मुलाखत यादी प्रत्येक संस्थेने अजून ती पवित्रवरती अपलोड केलेली नाही आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जे 15,000 उमेदवार आहेत त्यांची नावं डिस्प्ले झाल्यानंतर संच मान्यता तसेच संस्थांकडून प्राप्त झालेल्या रिक्त पदांच्या जाहिराती यावरून दुसऱ्या टप्प्यात किती शिक्षकांची पदे भरणार याबाबत आकडा निश्चित होईल. आणि मित्रांनो म्हणूनच की आकडा निश्चित सांगता येत नाही आहे की दुसऱ्या टप्प्यात किती होईल, परंतु आता मांढरे साहेबांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार फक्त रिक्त अपात्र गैरहजर जागा ज्या आहेत अजून 5,000 आहेत. अजून मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये त्याच वर्गासाठी जे लागलेले आहेत त्याच्या वरच्या वर्गासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे अजून ह्या जागा अशा आहेत की अजून रिक्तच होतील आणि अशा बऱ्याच म्हणजे जवळपास 5,000चा आकडा सुद्धा क्रॉस होऊ शकतो. आणि 10% ज्या कपात केलेल्या जागा आहेत त्यासुद्धा भरपूर आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिक्षण मंत्री त्यांचं आश्वासन पूर्ण करतात आहे आणि जे आपले मांढरे साहेब आहेत ते त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करत आहेत आणि त्याचा फायदा जे सर्वसामान्य अभियोग्यताधारक आहेत त्यांना होणार आहेत. आणि मित्रांनो आपण पाहतोय की पहिल्या राऊंडमध्ये मेरिट जरी हाय असलं तरी दुसऱ्या राऊंडमध्ये जो कन्व्हर्जन राऊंड लागला त्याच्यामध्ये मेरिट कमी होतं आणि आता येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये हा जो टप्पा होणार आहे त्याच्यासुद्धा नंतर पहिला टप्पा रिक्तापात्र गैरहजर राऊंड जो दुसऱ्या फेजमध्ये सुरू होतोय तो सुद्धा दुसरा टप्पा रिक्तापात्र गैरहजर ते सुद्धा जवळपास अजून येणाऱ्या काळामध्ये 2,000ची संख्या असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं जे उमेदवार ओपन कॅटेगरीचे असतील ते अगदी 100पर्यंत जरी असतील तरीसुद्धा तुमचा याच्यामध्ये नंबर लागू शकतो. ही सगळी प्रोसेस कंप्लीट व्हायला जवळपास पुढचा जून महिना उलटणार आहे, येणारा जून महिना. कारण ती प्रोसेस आहे, टेक्निकली गोष्टी आहेत, ते समजून घेणं गरजेचं आहे. तरीसुद्धा जास्तीत जास्त पदांची भरती मात्र होणार आहे आणि जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत ते तर आपण पाहिलेलं आहे की जवळपास आत्ता उर्दू माध्यमावरती जो सायन्स मॅथ्स आहे तो 78 मार्कचा सुद्धा लागलेला आहे. त्यामुळे म्हणजे प्रश्नच नाही की त्या सध्या म्हणजे कॅटेगरीच्या उमेदवारांना जरी कमी मार्क्स असले तरीसुद्धा त्यांना याच्यामध्ये संधी मिळणार आहे आणि ही सर्वांसाठी आल्हाददायक बातमी आहे. आणि याच्यावरतीच सूरज मांढरे साहेबांना जेव्हा शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी जेव्हा आदेश दिले की दुसरा टप्पा पूर्ण करण्यात यावा त्या संदर्भात कालच्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की सध्या पवित्र पोर्टलवर टेस्टिंग चालू आहे आणि या संदर्भात आता शालेय शिक्षण विभागाने खुलासा सुद्धा केलेला आहे. आणि मित्रांनो हेच आपण पाहत आहोत. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी स्टे कनेक्टेड जेणेकरून आपण
जे सध्या चाललेलं आहे आणि जे वास्तव आहे, उगी हवेत जाऊन किंवा आपण असं बोलू हवेत जाऊन म्हणता येणार नाही, म्हणजे हवेत गोळ्या मारून एवढी भरती होईल, तेवढी भरती होईल, त्यापेक्षा जेव्हा स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस जर केलं आणि जर थोडं पेशन्स दाखवला, तर मात्र जास्तीत जास्त पदे दुसऱ्या टप्प्यामध्ये येतील. आणि जे आपले बांधव अगदी 2012 पासून वेट करत आहेत, त्याचबरोबर बऱ्याच अभियोग्यताधारक आहे, त्यांचं एज बार होण्याची वेळ आलेली आहे, त्यांना याच सेकंड टप्प्यामध्ये संधी मिळेल. आणि तिसरी टेट आहे ती तर त्यांच्या वेळेप्रमाणे होणारच आहे. त्यामुळे सध्या जे शिक्षक भरतीचं काम माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या माध्यमातून होत आहे, ते अतिशय उल्लेखनीय आहे. त्याच्यामध्ये फक्त जो 55-60चा मुद्दा आहे, त्याची जर कोर्टाची जर केस लवकरात लवकर लागली, हे जे उमेदवार कोर्टामध्ये आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर मूव्ह ऑन करा. कारण कसं आहे की बाकी कशामुळं झालं, काय झालं हे म्हणण्यापेक्षा लवकरात लवकर जास्तीत जास्त उमेदवार आपलं याच टप्प्यामध्ये लागणं गरजेचं आहे. आणि ती केस जर तुम्ही लवकरात लवकर बोर्डावरती आणली, तर मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा त्याचा लाभ आपल्या बांधवांना होणार आहे. आणि मित्रांनो, आतापर्यंत जो याच्यामध्ये वेळ जातोय की यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्याच्यामुळे वेळ झाला, त्याच्यापेक्षा सध्या आपण करू काय शकतो, याच्यातून मार्ग कसा काढू शकतो, याच्यावरती जर लक्ष केंद्रित केलं, तर तुमचे माझे सर्वच बांधव या दुसऱ्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त लागतील, हा विश्वास आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि मित्रांनो, आपल्या प्रयत्नाला यश येईलच, या अपेक्षेसह जय हिंद.